काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात, डिमोनायझेशन केलं त्यावेळेला, मग ह्या नोटा आल्या कुठून याचं उत्तर आता देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे. केवळ राज्याच्या नाही तर देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे की ह्या एवढ्या नोटा वारेमाप येतात कुठून. आणि म्हणून ज्या वेळेला काळा पैसा बाहेर काढण्याकरता म्हणून आम्ही 1000च्या 2000 रुपयाच्या नोटा बंद केल्या म्हणून सांगितल्या, त्याच वेळेला देशामध्ये काही लोकांना संशय आला होता की 1000-2000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचं नाटक केलं जाईल आणि प्रत्यक्षपणे या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा पैसा हा बाहेर येईल आणि तो आता यायला लागलेला आहे. गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं की नगरविकास खात्यामध्ये माल आहे. त्याच्यानंतर हा कॅश कार्ड घोटाळा अंबादास दानवेंनी ट्विट करत पोस्ट केलेला आहे. असं आहे की ते काय बोलतात काय नाही बोलतात याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध राहिलेला नाही, कोणाचीही भीती राहिलेली नाही. सामाजिक बांधिलकी आणि समाजाचं एक प्रकारचं जे बंधन असतं नैतिकतेचं, ते नैतिकतेचं पूर्णपणे अधप्पन झालेलं हे सरकार आहे आणि म्हणून अशा प्रकारची वक्तव्य सातत्यानं सरकारी पक्षाकडून असतात. मांडला जाणार कारण अशा प्रकारे त्याचा व्हिडिओ समोर येतो. अशा प्रकारचा सभागृहामध्ये विषय मांडण्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे की नाही माहिती घेतलीत का? कारण असे विषय चर्चेला येण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येकाला क्लीन चिट देऊन मोकळे होतात, प्रत्येक गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करतात, प्रत्येक अत्याचाराला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अत्याचार झालेला नाही असं म्हणून एक प्रकारे तपास यंत्रणेच्या तपासावर ते बंधनच घालतात, किंबहुना समोरच्या माणसाला ते पूर्णपणे क्लीन चिट देऊन तो तपास भरकटवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे सभागृहामध्ये हे विषय काढायला काढणार, परंतु काढून त्यातून फार